राजकारणात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। त्यातूनच कार्यकर्ता नेता तयार होतो असे स्पष्ट करीत युवा सेनेने गावागावात जाऊन शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करण्यासह आगामी सर्व निवडणुका समोर ठेवून युवकांची फळी निर्माण करून मजबूत संघटन तयार करण्यावर भर द्यावा असे आवाहन माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी केले। युवा विजय महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त सिल्लोड येथील सेना भवन येथे युवा सेना प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। या बैठकीत उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते। सर्व योजनेची अंमलबजावणी आपल्या मतदारसंघामधल्या आपल्या गल्लीपासून, आपल्या गावापासून, आपल्या विभागापासून तर तालुक्यापासून तर जिल्ह्यापर्यंत नेण्याचा काम आज युवा सेनेचे पदाधिकारी पुऱ्या मराठवाड्यामध्ये संपर्क दौरा त्यांचा चालू आहे। संपर्क करण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी एकच आहे, त्या कार्यकर्ता म्हणून आपल्या सरकारने घेतलेल्या सर्व निर्णय ते लोकांपर्यंत कसे पोहोचवावे। युवा सेनेच्या माध्यमातून जोपर्यंत नवीन पिढी शिवसेनेला जोडणार नाही तोपर्यंत आपल्या पक्षाचा कार्य काय आहे, पक्ष काय आहे, 80% समाजकारण काय आहे, 20% राजकारण काय आहे, हे सर्व एकमेकांशी इतक्या कनेक्ट आहे की नवीन पिढीला आपण जोडण्याचं काम जसं हे मराठवाडा लेवलवर करू लागले, तुम्ही तुमच्या गाव लेवलवर करावं। इंडिया न्यूज TV24 करिता निलेश पाटील, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।